नमस्कार, आपण पाहता लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्वाची बातमी. पुण्यातील वाकड परिसरातील मुंबई बेंगलोर महामार्गावरील आज सकाळी एक थरारक घटना घडली. विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परतणाऱ्या एका प्रायव्हेट स्कूल बसला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. बस चालवत असताना अचानक धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आले. चालकाने तत्काळ प्रसंगावधान राखत बस बाजूला थांबवली आणि तो बाहेर पडला. सुदैवाने यावेळी बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता, ज्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली, शॉर्ट सर्किट की तांत्रिक बिघाड, याचे कारण अजून अस्पष्ट आहे. ही बस नेमकी कोणत्या शाळेची आहे याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बसच्या वेंडरची सखोल चौकशी सुरू असून लवकरच अधिकृत माहिती समोर येईल. यापूर्वी हिंजवडीतही अशीच घटना घडली होती. सुदैवाने आज नशीब बलवत्तर म्हणून विद्यार्थ्यांचा जीव वाचला, पण उद्या बसमध्ये मुले असताना असा प्रकार घडला तर जबाबदार कोण? प्रशासनाने दुर्घटना घडण्याची वाट न पाहता स्कूल बसच्या सुरक्षेबाबत तातडीने कठोर पावले उचलावीत अशी संतप्त मागणी आता पालक करीत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.